हरिओम. मला दिसतंय का सांगाल प्लीज? दिसतंय? कोण सांगेल की आधीच्या आपल्या तासामध्ये आपण काय काय घेतलं, कुठले कुठले बिंदू घेतले? सांगेल कोणी? काय घेतलं होतं आपण त्या दिवशी नव्याने? इथे दिसतंय बघा. 2.1 अ आणि आ क्रियापदाने घेतलं होतं मॅम. 2.1 अ आणि 2.1 आ. 2.1 अ घेतलं होतं पुन्हा. 2.1 आणि 2.1 आ. ठीक आहे. मग आता आपण क्रियापद घेतली होती आणि त्या क्रियापदांचा उपयोग आपण सह, एषः, सा, एषा, हो ना, भवान, भवती यासोबत केला होता. इतकंच नाही तर अहमचा उपयोग कसा करायचा हेही सांगितलं होतं. जसं अहम गच्छामी, अहम खादामी. आठवतंय? तुम्ही मॅम लिखित मला अभ्यास वाटते आ राहिलं होतं आपलं. आ राहिलं होतं. नाही, तुम्ही त्या दिवशी अनुपस्थित होत्या. अच्छा अच्छा. हो 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 ना? बरोबर बरोबर. हो मला असंच वाटतं की मी 1 नाही केलं हे तारखेला. अपडेट. हो हो 1 मॅम. 1 तारखेला तुम्ही तारखेला. काय? बरोबर बरोबर मॅम. 1 तारखेला मी वर्ग घेतला होता. अ, ओके. 1 तारखेला जन्मदिवस होता. मी तरी पण वर्ग घेतला. मी सुट्टी घेतली नाही बरं का. मॅम तुमचा होता का वाढदिवस? हो. अरे बापरे! हॅपी पण मी बर्थडे वर्ग मॅम. घेतला. हां, हो. धन्यवाद. मॅम असो. त्या दिवशी सांगितलं असतं. सर्वात. मी सांगितलं नाही त्या दिवशी कोणाला. पण मी वर्ग हां. घेतला थोडा थोडा 10 मिनिटं आधी सोडला होता मी वर्ग. मॅडम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सेलिब्रेशन तर जीवेत शरदा दिसतंय. शतम. शुभेच्छा. सेलिब्रेशन म्हटलं वाढदिवस नवीन वर्षाचं झालेलं दिसतंय मागे. हो, ते दोन्ही आहे. नवीन वर्ष दोन्ही ना? प्लस वाढदिवस. नाही, म्हणजे नाही मला मागे सेलिब्रेशन पण दिसते. मागे बलून्स पण लावलेले आहेत आपण. ते वाढदिवसाचेच आहेत 1 तारखेचे. हो. स्मरणीय आहे तुमचा वाढदिवस म्हणजे लक्षात राहा. तर आपण ना अहम जसं सह गच्छती, एषः गच्छती वा भवान गच्छती, भवती गच्छती बघितलं. त्याप्रमाणे आपण जेव्हा स्वतःसाठी एखादी क्रिया बोलायची आहे, जसं मी बघते आहे, अहम पश्यामी. मी खाते आहे, अहम खादामी. मी लिहिते खादा. आहे, अहम लिखामी. हम लिखामी. आणि यासोबतच आपण एक संवाद बघितला होता. ज्या संवादामध्ये आवश्यकम, पर्याप्तम आणि मास्तु हे शिकवलं आणि त्यानंतर आपण तसे अनेक वाक्य घेतले. जसं सुखम आवश्यकम, दुःखम मास्तु. हो ना? किंवा जसं अहम जलम पिबामी. हं. आणि समोरच्याने विचारलं, इतोपि आवश्यकम, आणखी हवंय का? मी म्हणे ना, ना, पर्याप्त. पर्याप्त म्हणजे पुरेसं, बस. तर बस. याप्रमाणे तर याप्रमाणे आपण आवश्यकम, मास्तु आणि पर्याप्तम हे तिन्ही शब्द शिकलो. आता जसं आपण मॅम 2 मास्तू मतलब मास्तु अर्थात बस, पुरे. बस. किंवा पर्याप्त नको. मतलब भी पर बस. पर्याप्तम मतलब जैसे अगर किसी ने पूछा और चाहिए क्या? तो नहीं, हाँ बस. हाँ. पर्याप्तम म्हणजे बस आणि मास्तु म्हणजे नको. जसं अच्छा नको. दुःखम मास्तु. हं. ओके. इदानीं अ, यदि वर्षा अस्ति, हरि ओम्, वर्षा अस्ति तर्हि छत्रम् आवश्यकम्. हो म्हणजे छत्री आवश्यक आहे. बरोबर. हो ना? किंवा आणखी मी मास्तूसाठी काय उदाहरण त्या दिवशी भरपूर उदाहरणं आपण घेतली, की जसं अं, ज्ञानम आवश्यकम, आलस्यम मास्तु. हो ना? ओके. नॉलेज पाहिजे आपल्याला, आळस नकोय. हो की नाही? खूप साऱ्या मुलांना पठनम आवश्यकम, लेखनम मास्तु. मुलांना लिहायला नाही आवडत. हो हं. तर असं मास्तु आणि आवश्यकम हे घेतलं आणि बरोबर. पर्याप्त म्हणजे पुरेसं. हे असं
3 बिंदू आपण शिकले जे आपल्याला वारंवार बोलताना उपयोगात येणार आहे. ठीक आहे. हम्म. आता याच शिकवलेल्या बिंदूंचा उपयोग करून आपण 2.3 आ मध्ये आणखी एक संवाद घेणार आहोत. पण इथेच तुम्हाला दिसत आहे, चित्र दिसत आहे, त्यानंतर शब्द दिसतात आहे, पण वाक्य कुठेही लिहिलेले नाही. कारण इथे वाक्य आपल्याला स्वतःला बनवायचे. ठीक आहे. आता मी इथे दिलेले जे शब्द दिले आहेत त्याचा अर्थ सांगते. एतत् चित्रम पश्यतु म्हणजे हे चित्र बघा. चित्रस्य आधारेण एकम संभाषणम लिखतु. चित्राच्या आधाराने एक संभाषण लिहा असं इथे म्हटलंय. पण मग आता चित्राच्या आधाराने संभाषण लिहिण्याकरता त्यांनी जी मंजुषा दिली आहे म्हणजे जो ब्रॅकेट दिलाय त्याच्यामध्ये शब्द दिले शाटिका. शाटिका अर्थात साडी. शाटिका अर्थात साडी. साडी. एक मिनिट. हं. आता इथे पहा शाटिका अर्थात साडी आणि चोलह. चोलह अर्थात ब्लाउज. ब्लाउज. युतकम शर्ट आणि उरुकम पॅन्ट असे 4 शब्द दिले आहे. आणि इकडे त्यांनी दिलेलं आहे पत्नी. पत्नी अर्थ सांगायची गरज नाहीये. पत्नी आणि पतीचा अर्थ माहितीये. विक्रेता दिलेला आहे. विक्रेता म्हणजे विकणारा, बेचने वाला. जो वस्तुएं दुकान में बेचता है, विक्रेता. ठीक आहे. मग आता इथे जे हे दिलेलं आहे संभाषण याचं आपल्याला वाक्य इथे बनवायचे. आता ती वाक्य तुम्ही मनाने कुठलीही बनवा. परंतु आतापर्यंत आपण शिकलेल्या बिंदूंचा आधार घेऊन आपल्याला ही वाक्य बनवायची. ठीक आहे. हरिओम. विक्रेत्याला आपणिकः शब्द पण वापरू शकतो ना आपण? आपणिकः पण वापरू शकतो. इथे त्यांनी विक्रेता दिलाय तर विक्रेताचा अर्थ पण आपणिकःच आहे. आपण म्हणजे शॉप, आपणिकः म्हणजे शॉपकीपर. ठीक आहे. विक्रेता, विकणारा. आता तुम्ही इथे सांगा कसं वाक्य करणार तुम्ही. आता पत्नी, पहिलं वाक्य इथे पत्नीचं दिलं. इतकंच नाही तर या संभाषणामध्ये, या संवादामध्ये तुम्ही एखादं पात्र आणखी वाढवू पण शकता. तुम्हाला नको असेल एखादं कमी पण करू शकता किंवा जे दिलेलं आहे तेवढ्यातच तुम्ही वाक्य पण बनवू शकता. कसं वाक्य बनवा. भो शाटिका चोलम अस्ति. हा ठीक आहे. भो शाटिका चोलम अस्ति. उत्तम. मग विक्रेता काय म्हणेल. मैम उसका मीनिंग क्या है जो अभी बोला आपने? भो मतलब? हा भो मतलब अरे. आपण इथे घेतलाय पण मी तुम्हाला सांगितलं होतं भोचा अर्थ काय. भोचा अर्थ भो किंवा आवश्यकम. संवादम. हा संवादात्मक शब्द. भो म्हणजे अरे. ओके ओके. भो किंवा तुम्ही भवान पण तुम्ही भो न म्हणता भवान पण म्हणू शकता. भवान शाटिका अस्ति वा असं पण घेऊ शकता. भवान शाटिका अस्ति वा. मग विक्रेता सांगेल असेल तर हो म्हणेल, नसेल तर नाही म्हणेल. हो ना. याप्रमाणे तुम्ही वाक्य करा. आपल्याला संवाद पूर्ण करायचं सांगा. आता त्यांनी पहिलं वाक्य सांगितलं. आता विक्रेता काय म्हणेल. म्हणेल आम. शाटिका चोलः अस्ति. एतत् युतकम उरुकम अपि अस्ति. हा नाही आता आपण थोडं आपल्याला संवाद वाढला पाहिजे ना. थोडं एक जाऊ पुढे. हा असतो शाटिका असती. मग पत्नी परत काय म्हणेल. कितीची आहे. हा पण आता कितीची आहे तर शिकवलंच नाही. कितीची आहे मी तर शिकवलंच नाही. मग कसं. मी काय म्हटलं आपण जे शिकलो आहे त्याचाच उपयोग करून संवाद करायचा. कारण सध्या आता मला तर इतकंच माहितीये. जसं एक उदाहरण देते. माझ्याकडे 10च रुपये. मग मी मार्केटमध्ये गेल्यावर माझ्या त्या 10 रुपयात मला काय विकत घेता येईल ते बघेल. बरोबर. मग मी त्याच्यात भाजी घ्यायची किंवा समजा आता 10 मी खूपच गमत. माझ्याकडे 100 रुपये आहेत. त्या 100 रुपयातच मला विचार करायचा की मी भाजी घ्यायची की फळं घ्यायची की काय घ्यायचंय. 100 पेक्षा जास्तच मला घेता येणार नाही कारण मी काय देणार ना. 100 रुपये मी तेवढाच विचार. मग आता सध्या तुम्हाला शिकवलेली जी बिंदू आहे त्याचाच उपयोग करून आपण वाक्य बनवूया. हा तुम्ही हरतात विचारा याला काय म्हणतात. जसं आता कितीचे आहे ते मी सांगेल तुम्हाला. पण सध्या जे तुम्हाला येत आहेत त्याचा उपयोग करून वाक्य करायला तुम्हाला अधिक सोपं जाईल. बस कसं कराल. शाटिकया नक्षिका अस्ति वा. शाटिकायाम नक्षिका अस्ति वा असतो. आणखी
म्हणजे साडीवर नक्षीकाम आहे का असं त्यांना विचारायचं. आणखी आणखी काय विचाराल? की आता समजा पत्नीने विचारलं की शाटिका आहे का? दुकानदाराने म्हटलं की आम और असते. मग ऐसे बोल पत्नीने सकते ना परत कि विचारलं ये चोला ये हस्ती वा. हा बोला. कि और इसमें चॉइसेस है क्या? ये हाँ शाटिका में और चॉइसेस है क्या? बिलकुल बिलकुल. हा इतोपि शाटिका अस्ति वा. आणखी साड्या आहेत. हो. मग विक्रेता सांगेल की नाही याच्यापेक्षा जास्ती नाही किंवा आहे आणखी आहे. मैम तो उसको क्या बोलेंगे? इतोपी क्या? हा तो म्हणेल हा शब्द त्या दिवशी लिहून दाखवला होता. इतोपि अस्ति वा. ओके. इतोपी शाटिका अस्ति वा ऐसा पूछना हा पड़ेगा ना? इतोपि शाटिका अस्ति वा. इतोपि शाटिका अस्ति वा असं विचार हम्म. असतो. आणखी मग तो म्हणेल की ना आपण अपरम हा शब्द पण शिकलोय वरच्या संवादामध्ये. अपरम दुसरा काय काय शब्द गेले आपले. अपरम म्हणजे दुसरा. हा पण आता इथे शाटिका आहे तर अपरा होईल. अपरा शाटिका असती वा. एक एक संवाद. हा इथे आपण बरेच शब्द शिकलो होतो बघा. काय दिसतंय? बघा तुम्हाला काय सोपं वाटतं. हा त्याकडे सुरू होतं ते मी परत आणून दिलंय बघा इथे. काय हा आणखी मग पत्नी काय विचारेल? काय काय संवाद होईल आपला? सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. चुकलं तर चुकलं. एषां शाटिका सुंदरम अस्ति. हा उत्तम वाक्य. एषा शाटिका उत्तमम असते सुंदरम असते जे काय. हा इतोपि खरं तर माहितीये का सुंदरम हे विशेषण आहे आणि शाटिका हा स्त्रीलिंग शब्द आहे. साडी सुंदर आहे म्हणण्यासाठी एषा सुंदरी शाटिका असं म्हणावं लागेल. पण ठीक आहे ते पुढे तुम्हाला विशेष शिकवताना येईल. आणखी काय म्हणाल साडीला? मग आता साडी दाखवली, चोल दाखवलं. पत्नी विचारू शकते युतकम कलर अस्ति किम. युतकम अस्ति काय किम. म्हणजे युतकम युतकम अस्ति वा. शर्ट हा युतकम अस्ति वा. विक्रेता म्हणेल आम उत्तकमपि अस्ति. युतकम अस्ति. एतस्य मूल्य किम अस्ति? असं विचारू शकते. एतस्य मूल्यम किम. किम अस्ति. हा बरोबर. बरोबर आहे. मग आता जरी तुम्हाला शिकवले नाही कारण आता पुढे संख्या आहे तुम्हाला. मग कदाचित विक्रेता म्हणेल की 100 रूप्यकम वा 10 रूप्यकम वा 5 रूप्यकम जे काय आहे असं मूल्य सांगेल है ना. किंवा मग शाटिका याहा मूल्यम कियत असं म्हणता येईल. ठीक आहे. आता जे जे अक्षर आपले जे शब्द किंवा क्रियापद झाले आहेत तुम्ही त्याचाच उपयोग करून आपल्याला वाक्य बनवायचं. प्रत्येकाला हा संवाद पूर्ण करायचाच आहे अभ्यास अहम पुस्तिकेमध्ये. हा अहम युतकम क्रीणा क्रीणामि क्रीणामि क्रीणामि. क्रीणामि. हा अहम मतलब युतकम म्हणजे मी शर्ट विकत घेते. क्रीणामी. क्रीणामी मी घेते ना. क्रीणामी अहम क्रीणामी. किंवा हा अहम शाटिका पश्यामी. मैम ऐसे बोल सकते क्या कि उसको पहनकर देखते तो उसको क्या बोलेंगे? अहम पहनकर देखते तो अहम धृत्वा. धृत्वा मतलब पहनकर. अहम ओके. किम अहम धारयामि वा धृत्वा पश्यामि असं म्हणू मग शकतो. धार्यामी धारयामि पश्यामि. अहम धारयामी. स्वीकरोमि अहम क्रीणामि. मग तो म्हणेल की इतोपि दर्शयामि अजून दाखवू का. किंवा हो. अहम चिंतयामि मी विचार करते आहे. हम्म. हा तो असं पण म्हणू शकेल की भवती शाटिका क्रीणाती वा. म्हणजे तुम्ही साडी विकत घेणार आहात का की असंच बघताय बा घेता का. हम्म. मग ती म्हणे अहम चिंतयामि.
हं. अथवा अहम पृच्छामी, मी विचारते नौरोवाला, जे क्या है ना? तो इस प्रकार आप वाक्य बनाकर संवाद पूरा कर सकते हैं। ठीक है? समझ में आया? हाँ मैम, आपने वो करेंगे सब। खरीदने वाले हैं क्या, उसको क्या बोला? भवती, आप खरीदोगे क्या शाटिका साड़ी? शाटिका क्रीणा क्रीणाति वा क्रीणाति वा क्रीणाति ओके. क्रीणामि क्रीणाति क्रीणाति वा असं. हं. आणखी कोणाला वाक्य म्हणायचे त्यांनी म्हणा. मैम, फिर लास्ट में कैसे बोलेंगे? पद तो डायरेक्ट ये बोलेंगे कि हमने साड़ी खरीदी. विक्रेता म्हणेल, विक्रेता जर विचारेल की जसं आता पहा इथे आहे. हे पण तो विचारू शकते. शाटिकाया वर्णन गच्छति. शाटिका हं. शाटिका वर्णन गच्छति. हा वर्ण वर्ण म्हणजे साडीचा रंग नाही जात बा असं म्हणायचं आहे त्यांना. ठीक आहे आणि ना? तुम्ही तुमच्या महाग असेल विचारांनी तुम्हाला जसं कंप्लीट करायचं तसं करा. थोडं महाग असेल तर कसं त्या बोलायचं? शाटिकाच येईल की शाटिकाया येईल, इकडे काही वेगळं होईल. साडीचा ना शाटिका याहा आपण षष्टी घेतलाय शाटिका याहा. अच्छा अच्छा. हा. तर मी इथे हं. म्हणते की पत्नी जर असं म्हणत असेल की मला 2 साड्या पाहिजे आवश्यकम असं होईल का पहिले? हा सध्या तर आपण असंच घेऊ त्याला अजून पण वाक्य आहे पण एषा शाटिका आवश्यकम एशासाठी का आवश्यक? एषा शाटिका आवश्यकम अच्छा. एषा शाटिका चोलः युतकम आवश्यकम. मग पती म्हणू शकते इदानीं पर्याप्तम बस झाला आता आणखी नको घेऊ. आपण ना. असंही म्हणू शकतो मॅडम हं. महोदय तत्र शाटिका पश्यामी. हा तत्र मग तुम्ही सगळं बघा ना अत्र तत्र अन्यत्र सर्व जे जे आपले शब्द झालेत त्या सगळ्यांचा उपयोग करून सुंदर संभाषण तुम्ही लिहा. ठीक आहे. तत्र शाटिका पश्यामी. हा इथे नाही आवडत आहे बा मी तिथे बघते ते आणखी तिथे एक दुकान आहे. दुकानला काय म्हणू आपणम. आपण हं. अस्तु अवगतं वा संवादपूरणं कथं करणीयम्? हाँ मैम. हा मॅडम. तर आगे चलना. हाँ. पुढे बघायचं काय आहे तर 2.4 मध्ये काय दिलेलं आहे बघू. आता बघा इथे चित्र दिलेलं आहे. ठीक आहे 2 चित्र आहे. पहिल्या चित्रामध्ये एक व्यक्ती आहे तो दुसऱ्या व्यक्तीला म्हणतोय की तुम्ही बसा. काय म्हणतोय चेअर दाखवतोय आणि म्हणतोय की तुम्ही बसा. जर आपल्या घरी कुणी आलं तर आपण म्हणतो ना या बसा. हो की नाही? तसंच तो म्हणतोय की उपविश्यतु. समोरच्या व्यक्तीला म्हणताय की उपविश्यतु म्हणजे बसा. हां. आणि दुसऱ्या चित्रामध्ये अ, परत एक लेडीज आहे की जेंट्स आहे? व्यक्तीच आहे. हो ना? व्यक्ती म्हणतोय की उभं राहा. उभं राहा म्हणजे उत्तिष्ठ तू. जसं वर्गामध्ये गेल्यानंतर अ, शिक्षिका विद्यार्थ्यांना म्हणतात, की "आप खडे रहो." "तू उभा राहा, तू उभा राहा." हं. म्हणजे मग कसं म्हणेल, की "उत्तिष्ठ तू." आणि बसायचं असेल तर उपविश्य तू. म्हणजे आता इथे जे हे चित्र किंवा हा जो शब्द दिलेला आहे, या शब्दाचा अर्थ काय आहे? आणि हा अशा शब्दांचा उपयोग कधी आणि केव्हा करायचा? बघा, खूप सुंदर सांगितलेलं आहे, की या शब्दांना काय म्हणायचं? हे जे शब्द आहे, ही सुद्धा क्रियापदच आहेत. काय आहेत ही? क्रियापदं. जिथनं क्रियेचा बोध होतो. परंतु ही क्रियापदक आहेत कशी? तर ही प्रार्थनारूपी किंवा आज्ञारूपी क्रियापद आहे. जसं मला आता इथे वेद आहे. मी जर वेदला म्हटलं, की वेदः गीतं गायतु, है ना? किंवा मी म्हटलं, वेदः किं भवान ध्येयमंत्रं गायति वा? मी काय केलंय ते? इथे मी रिक्वेस्ट केली. वेदः कृपया ध्येयमंत्रं गायतु. म्हणजे वेद कृपा करून तुम्ही ध्येयमंत्र म्हणा. आता इथे मी रिक्वेस्ट केली आहे म्हणजे प्रार्थना केली आहे. जेव्हा आपण कुणाला तरी प्रार्थना करतो किंवा एखाद्याला आपण ऑर्डर प्लेस करतो म्हणजे आज्ञा देतो. अशा 2 सिच्युएशनला अशा 2 वेळेला आपण आज्ञार्थ रूप वापरतो. आज्ञार्थ रूप म्हणजे कोणतं रूप? इथे जे दिलेलं आहे. जसं तू
एकटा असेल तर तू, दोघं असेल तर ताम, आणि खूप सारे असेल तर अंतू. ही त्याची प्रत्यय. तू ताम अंतू. ठीक आहे. जसं आपल्याला आपण आतापर्यंत काय शिकलोय? पठती, खादती, लिखती हे शिकलोय, बरोबर आहे? म्हणजे मुलगा लिहितो आहे, वाचतो आहे, जातो आहे, खातो आहे, पितो आहे. परंतु आज्ञार्थ मध्ये कसं होईल आहे? पठतू. काय होईल? पठतू. इथे जर लिखती असेल तर काय होईल? लिखतू. कळलं? लिखतूचा अर्थ येत आहे ना लक्षात? येस. लिखतीचं काय होईल? लिखतू. ठीक आहे, याप्रमाणे. तर आता आणि इथे बघा, सगळ्यात पहिले तर आज्ञार्थ किंवा प्रार्थना रूपी क्रियापद कळलंय. जेव्हा आपल्याला कुणाला तरी प्रार्थना करायची, रिक्वेस्ट करायची किंवा एखाद्याला ऑर्डर द्यायची, जसं की चल उठ. क्रिया पण होऊ शकते ना मॅडम, म्हणजे क्रिया करायला लावणे. हा, आता जसं मी एक अजून उदाहरण देते, की मी एखाद्या व्यक्तीला म्हणते की चल उठ, चल जा बाहेर जा, किंवा उभा राहा, चल ते पेन दे, धाव, ये, बैस, याच्या ऑर्डर्स देतोय आपण. किंवा एखाद्याला मला तो कृपया तेवढा पेन दे बरं, किंवा माझ्यासाठी ग्लासभर पाणी आण. ही जी रिक्वेस्ट आहे, जिथे आपल्याला कुठेतरी प्रार्थना करायची आहे किंवा कुठेतरी आज्ञा करायची आहे, या दोन वेळेला आपण प्रार्थना रूप म्हणजे आज्ञार्थ रूपाचा उपयोग करतो. मग आता इथे त्यांनी काही क्रियापदं दिली आहे जी आपण शिकलेली आहे, जसं पठती, क्रीडती, खादती, हसती, मिलती, करोती. आता यालाच जर आपण आज्ञार्थ रूप आपल्याला लिहायचं तर कसं होईल? कोण सांगेल? जसं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की गच्छती आहे तर गच्छतू, मग पठती आहे तर काय होईल? पठतू. क्रीडतीचं क्रीडतु, खादती, खादतु, हसती, हसतु, मिलती, मिलतु, करोती, करोतु, करोतू, लिखती, लिखतु, पिबती, पिबतु, नयती, नयतु, पश्यती. उत्तर सगळ्यांनी द्यायचंय. पश्यतु, तिष्ठती, तिष्ठतु, भवती, भवतु. भवती, भवतु. आता इथे पहा, आता याच क्रियापदाचा उपयोग आपल्याला काही करता इथे दिलेले आहे, है ना? म्हणजे कर्तृपदम दिलेलं आहे, जसं एषः, एषा, सह, सा, एतत्, तत्, भवान, भवतु. बरोबर आहे? जसं एषः गच्छतु, तसं आता इथे एषः गच्छतु, एषा पठतु. इथे तुम्ही काय पण लिहा, तुम्ही सह गच्छतु, तत् पठतु, हं? किंवा एतत् खादतु, किंवा भवान खादतु, भवती खादतु, भवान पठतु, भवती पठतु, भवान लिखतु, भवती लिखतु, मैम काय यहाँ पण. पर कोई मेल फीमेल के लिए प्रार्थना चेंज होगी वैसा नहीं है, हमेशा तू ही लगेगा. कुछ भी नहीं, कुछ भी नहीं. ओके. करता ओके. चाहे कुछ भी हो, नाउन हो चाहे प्रोनाउन हो, यहाँ पर सारे प्रोनाउन दिए हुए हैं. यहाँ पर मैं नाम भी लिख सकती हूँ कि संध्या लिखतु, संतोष महोदय पठतु, वैजयंती भगिनी खादतु, ज्याचं उमा भगिनी पत्रम लिखतु. असं वाक्य कुठलंही होईल, म्हणजे तुम्ही नाव कुणाचंही घेऊ शकाल. शिक्षिका, शिक्षिका संस्कृतम पाठयतु. कळतंय? याप्रमाणे तुम्हाला वाक्य लिहायचे. आता तुम्ही मला वाक्य सांगा. महोदय, आणखीन एक वाक्य सांगा. बघा, एषः गच्छतु हा, हा जातो का यानी जायला पाहिजे, पण आपण म्हणतो ना त्वम पठतु म्हणजे तुम्ही वाचा, हा. तसं मग एषः गच्छतुचा अर्थ काय होईल? नाही, गच्छती आणि गच्छतू म्हणजे फरक काय दोघांमध्ये? म्हणजे फरक काय एषा बघा. एषा गच्छती, बघा. एषा गच्छतू. बघा हाऊ बघा हाऊ इट इज कसं डिफरंट बघा, आहे? सांगते बघा. पहा, सह हसती, तो हसतोय. सह हसती, तो हसतोय. सह हसतो, आता काय होईल?
तो हसतो. तेरा तो तो हसत तो आहे. हसतो. नाही, इथे होणार हसला आहे. हसला हसला पास्ट टेन्स झालं का? पास्ट टेन्स पण नाही झाला. इथे रूप आज्ञार्थी किंवा हे आज्ञार्थ रूप आहे, जिथे तुम्ही ऑर्डर देता. अच्छा अच्छा अच्छा. आता पठतु लिखतूच उदाहरण देते. जसं सह लिखती, तो लिहितो आहे. प्रेझेंट टेन्स म्हणजे आपण काय म्हणतोय त्याला, वर्तमान काळ. आता इथे आज्ञार्थ रूप आहे. सह लिखतू काय होईल? तो तो लिहितो. तू लिही, तू लिही. तू लिही. सह तू लिखतू. लिही. आता हा, तर आता सह म्हणजे तू नाही होत, सह म्हणजे तो होतो. तो लिहेल, है ना? तो लिहेल, तो वाचेल. एक या प्रकारे अर्थी म्हणजे ऑर्डर देणे. ऑर्डर देतोय आपण की तू करवा. Right. राम गच्छतु, राम आप जाओ. इस प्रकार. कळलं? कळलं. इथे पास्ट टेन्स फ्युचर टेन्स नाही होत आहे. इथे फक्त आज्ञा होते किंवा प्रार्थना होते, रिक्वेस्ट होते. की जसं आपण जसं मुलं शाळेमध्ये वर्गाच्या आतमध्ये यायला विचारतात, मे आय कम इन मॅम असं विचारतात. संस्कृत मध्ये कसं विचारेल? किमहम आगच्छामि, काय मी आत येऊ? ठीक आहे. क्या बोलते या. मैम? किम आगच्छामि, किमम. अहम आहे ना. आगच्छामि, काय मी आत येऊ? किम अहम आगच्छामि, ओके. मी येऊ, मी खाऊ. तिथे न चा उच्चार होणार की मी चा उच्चार होणार? म्हणजे आगच्छामी की आगच्छानी? आगच्छानी, आगच्छानी होणार. एक मिनिट. काय होणार आहे इथे? आगच्छानी. बघा, अहम आगच्छामि असं. मी. मी आहे म्हणून आगच्छानी. ठीक आहे. पण जेव्हा आपण स्वतःसाठी वाक्य बोलत असतो तर अहम सोबत शेवटी प्रत्यय म येत असतो ना, मी येत असतो ना, आगच्छामी होणार मी ना? केव्हा येईल? तो मी केव्हा येईल? तो मी केव्हा येईल? जेव्हा वाक्य हे वर्तमान काळात आहे. पण मला रिक्वेस्ट करायची आहे. मला जेव्हा आज्ञार्थ रूप वापरायचंय तेव्हा अहम सोबत आणिच प्रत्यय येणार. आणि, आव, आम. ठीक आहे. प्रत्यय आहे ना त्याची, तू ता म्हणतो नाही तम तर आणि आव आम. किम अहम आगच्छामि, किम अहम करवाणी, काय मी करू? किम अहम करवाणी वा कार्यम, का हे कार्य मी करू? कळलं हे? की कोण सांगेल? वाक्य सगळ्यांना पूर्ण करायचे. अभ्यास पुस्तिकेमध्ये दिलेला अभ्यास सर्वांना लिहायचा आहे. एकही पंक्ती सोडायची नाहीये. तुम्हाला अभ्यास करताना अडचण गेली किंवा एखाद्या वेळेला सुचलंच नाही काय लिहायचं किंवा लिहिता येत नसेल तर तुम्ही बिलकुल दुसऱ्या दिवशी सुद्धा विचारू शकता की हे माझं लिहायचं राहिलेलं आहे, मी ते काय लिहायला हवं. ठीक आहे. आणि मी सांगत असताना जर तुम्ही लिहत गेला पेन्सिलनी तर मग ते तर अजून छान. असं. भवती करोतु. हा, सुंदर. भवती करोतु. भवती पाठयतु. भवती नमतु. सुंदरम. अग्रे. तत् पिबतु. तत् पिबतु. आणखी. भवान आवश्यकतु. अहम प्रार्थना पठतु. पठामी. मला सगळ्यांनी ऑर्डर द्या, मी फॉलो करते. तत् चला लिखन्तु. माझ्यासाठी. तत् लिखन्तु. आम लिखामी. भवती क्षिपतु. आम क्षिपामी. आणखी. मला सगळ्यांनी ऑर्डर द्या म्हणजे तुमचं वाक्य पूर्ण होईल. भवती म्हणून सगळ्यांनी वाक्य मला ऑर्डर द्या. जी क्रियापद तुम्हाला आठवतात ती. भवती पश्यतु. भवतु मिलति. भवती. भवती पश्यतु. मिलतु. भवती मिलतु. आम मिलामी. शीघ्रं मिलामी. भवतु ददातु. आम स्वीकरोतु.
अच्छा. भवतु चित्रं पश्यतु. हा भवतु न भवती. आम अहम भवती. पश्यामि पश्यन् अस्मि. भवती चित्रं पश्यतु. अहं पश्यामि चित्रं पश्यामि. भवती पश्यामि. हसतु. अहं सदा सर्वदा हसामि एव. भवती मधुरं खादतु. मधुरं वा अहं वदामि पुत्रं वदामि. ए मधुरम् आनयतु रे. मधुरम् आनयतु. मधुरम मतलब मिठाई. मधुरम 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 अर्थात मीठा. मीठा मिठा. मिठाई. ओके. इतोपि सांगा मला मी काय करायचं पटापट. भवती जलपूरिकां खादतु. जलपुरी का आं खादामि. तस्य कृते आदौ जलपुरिका गृहे किं कृत्वा आनीयम् आवश्यकं खलु. गच्छामि आनयामि अनन्तरं खादामि. भवती चलचित्रं पश्यतु. आं चलचित्रम् आं निश्चयेन पश्यामि. इतोपि प्रश्नः. भवती आनन्दतु. आनन्दान् किमस्ति. मम पुत्रं लड्डुकं ददाति. लड्डुकं खादतु इति वदति. पश्यतु लड्डुकं दृश्यते वा. भवती पाकं करोतु. आं पाकं कक्षा समाप्ति अनन्तरम्. इतोपि नेऊन ठेव. वदतु शीघ्रं शीघ्रम्. अनन्तरम् अग्रे गच्छामः. नयतुं कसं म्हणायचं मग. हा भवती लड्डुकं नयतु. नयतु नयतु मतलब लेके जाओ. कशाला न मला नको सांगू. नाही सांगून पण जाऊ भवती नको. स्नेयतु. अभ्यास कर. भवती स्नेयतु. किं 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 करोमि. भवती स्नेयतु. स्निहतु. न स्नेहतु न स्नेयतु स्नेयतु. स्नेह किं. स्नेयं झोप. निद्रा स्नेयं आराम. हा शयतु शयतु शयनं. क्षम्यताम्. हा तदेव अहं न अवगच्छामि. शयनं पश्यतु. यत्र यत्र अधिकं क्रियापदं न जानन्ति न तत्र शयनं करोतु इति वक्तुं शक्नुमः. भवती शयनं करोतु. भवती भोजनं चायं करोतु. पिबतु. भवती हा चायं पिबतु. आं चायं पिबामि पिबामि पिबामि. भवती दूरवाणी करोतु. भवती क्रमाङ्कं प्रेषयतु अहं दूरवाणी करोमि. मतलब मैम आपने क्या आंसर दिया. मैंने बोला आप मुझे नंबर भेजिए मैं फोन करूंगी. ओके तो नंबर को क्या बोलते. भवती क्रमाङ्कं प्रेषयतु अहं दूरवाणी करोमि. ओके. हम्म, आप करो. अग्रे. भवती आद्य किं पठतु. भवती आद्य किं पठतु. मला कळलं नाही काय विचारायचंय. आज काय शिकवताय म्हणजे भवती आद्य किं आद्य पठतु. आद्य नास्ति तद् ओके. अस्ति अद्य. अद्य. किमस्ति. अच्छा अद्य किं पठतु. हा अद्य दिनं किं पठतु. अद्य किं पठतु. अद्य अद्य संस्कृतं पठामि. अद्य मतलब आज. अद्य अद्य मतलब आज. अद्य. भवती किं करोतु. विश्रामं करोतु. विश्रामं करोमि तर्हि कथं पाठयामि. विश्रामं रात्रौ 11:00 11:00 हो. 12:00 प्रतिदिनं. अग्रे अग्रे किम्. भवती प्रातः 6:00 उत्तिष्ठतु.
आम् अहं प्रतिदिनं 5:00 एव उत्तिष्ठामि। मॉर्निंग की करना क्या क्लास? भवती मिष्टान्नं खादतु वा? खादतु आमां खादामि। ही कक्षा आपण सुबह करना क्या? हा क्लास आपण सकाळी करायचा? चालू शकतो. सकाळी सहज किती वाजता? विचारते. मी सहज विचारते. जर सकाळी घेतला तर कोण कोण जॉईन होऊ शकतं? मी मॅम मी खूप छान. मी पण होऊ शकते. किती वेळा? नाही होऊ शकत ना. मी पण. काय होऊ शकतं? सकाळी आमचा योग असतो मॅडम, योगचा. योग किती वाजता असतो? आमचं 6 ते महोदया 10 ते 6:15. महोदया 10 वाजता चालू शकतात. 10 ला 10 वाजता चालू शकते मला. नो पण मॅम 10 मध्ये नाही म्हणत. सगळे वर्किंग लोकांना चालणार नाही तर 10 वाजता. मी मला 10 पण नाही वाजता चालणार. मी हा? घरातनं मी पण 8:25 ला निघते घरातनं. मलाही नाही जमत. वर्किंग ने जे त्यांना चालणार नाही. अस्तु अस्तु चालेल, हे 6 हे ठीक आहे. एतद्विषयम् अनन्तरम्। इदानीं अनन्तरं पश्यतु अग्रिमबिन्दुः अस्ति 3.1 भवती संख्या। भवती शाटिका निधानिका अस्तु। शाटिका निधानिका आवश्यकम्। मैम कैसे बोलेंगे कि ये साड़ी अलमारी में रखो, तो कैसे बोलेंगे? भवती शाटिका कपाटिकायां स्थापयतु। स्थापयतु। अच्छा, आं स्थापयतु। स्थापयामि। ओके ओके। अस्तु वा? इदानीं पश्यतु। इदानीं संख्या अस्ति। तर्हि एकं संख्या किम्? एकं। सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचा आणि मी जसं करते ना तसं करायचंय. ठीक आहे? हां. ॲक्शन करायचे. एकं, एकं, द्वे, द्वे, त्रीणि, त्रीणि, चत्वारि, चत्वारि, पञ्च, पञ्च, षट्, षट्, सप्त, सप्त, अष्ट, अष्ट, नव, नव, दश. दश, ठीक आहे. 10 झालंय. परत 10, दश, 9, नव, 8, अष्ट, अष्ट, 7, सप्त, सप्त, पञ्च, षट्, नाही षट्, षट्, पञ्च, पञ्च, चत्वारि, चत्वारि, त्रीणि, त्रीणि, द्वे, द्वे, एकं. एकं। ठीक आहे. आता ही संख्या आहे. मैम आता जीरो को क्या बोलते? जीरो को 0, 0। ओके। 0. अच्छा मॅडम, आपल्याला याच्यात 0 म्हटलं फक्त, बाकी कशामध्ये पण एकम किंवा द्वे हे असं नाही केलं का? संख्या जशी त्रीणी आहे तशीच. अशीच आहे का ते? त्रीणी ही संख्या जशी आहे तशी. परंतु या संख्येमध्ये पण असं आहे की 1, 2 आणि 3. हो की नाही? 1 मिनिट. जसं संख्या एकम, बघा. द्वे, त्रीणी. अरे का बरं? एक मिनिट. आता या संख्येमध्ये सुद्धा 1 अरे माझं परत चुकत हा बघा. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग आहे. पण हे पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग फक्त आणि फक्त 1, 2, 3, 4 पर्यंतच आहे. 5 नंतर पुल्लिंग असू दे, स्त्रीलिंग असू दे, कुठलाही लिंगवचन काहीही असू दे. तिथे आपल्याला ती प्लुरलमध्ये आणि एकसारखीच म्हणायची आहे. ठीक आहे. त्यामुळे हे पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग फक्त 4 पर्यंतच आहे. जसं एका, एकः एका, एकः एका एकम. आता इथे पहा. एकः अच्छा, एका एकम. एकम. ठीक आहे. इथे होईल द्वौ, द्वे, द्वे, त्रयः. अरे अक्षर नाही चांगले आहेत. त्रयः, त्रयो,
त्रयः त्रये तिस्रः तिस्रः त्रीणि चत्वारः चतस्रः चत्वारि चत्वारि थोडस लिहायला थोडं डिफिकल्ट गेलं, समजून घ्या. काय झालंय? एकः एकाएकम, द्वौ द्वे द्वे, त्रयः तिस्रः त्रीणि, चत्वारः चतस्रः चत्वारि. सध्या आज आपल्याला काय पाठ करायचंय? हे 10 पाठ करायचे पर्यंत. एकम द्वे त्रीणि चत्वारि पंच, षट सप्त अष्ट नव दश, दश नव अष्ट सप्त षट पंच पंच चत्वारि चत्वारि त्रीणि द्वे, द्वे एकम. एकम. ठीक आहे, हे सध्या पाठ करायचंय. आता याच्या पुढे बघा, इथे आपल्याला संख्या दिलेल्या आहेत. एताहा संख्या उच्चैः पठतु. मी एकदा तुम्हाला म्हणून दाखवते. तुमचा आजचा अभ्यास आहे हा, की आज वर्ग झाल्यानंतर तुम्ही या संख्या मोठ्याने म्हणायच्या. कारण जोपर्यंत तुम्ही त्या मोठ्याने म्हणणार नाही आणि रोज म्हणणार नाही, तोपर्यंत त्या तुम्हाला स्मरणात राहणार नाही, पाठांतर होणार नाही. मग आता 10 पर्यंत आपण संख्या शिकलो. 11ला काय म्हणायचं? माझ्या माघारी म्हणा, मी म्हणते, माझ्यानंतर तुम्ही म्हणा. एकादश, एकादश द्वादश, द्वादश त्रयोदश, त्रयोदश चतुर्दश. चतुर्दश उच्चारण काय? चतुर्दश. चतुर्दश पंचदश. पंचदश तिथे दिसायला वेगळं दिसतंय, पण तो आहे पंचदश. पंचदश षोडश. षोडश हा षोडश मध्ये षटकोणचा आहे. उच्चारण बघा काय येणार आहे? षोडश. षोडश सॉरी, सप्तदश. सप्तदश अष्टादश. अष्टादश अष्टादश अष्टादश. नवदश. नवदश विंशतिः. विंशतिः एकविंशतिः. एकविंशतिः द्वाविंशतिः. द्वाविंशतिः त्रयोविंशतिः. त्रयोविंशतिः चतुर्विंशतिः. चतुर्विंशतिः पंचविंशतिः. पंचविंशतिः षड्विंशतिः. षड्विंशतिः सप्तविंशतिः. सप्तविंशतिः अष्टाविंशतिः. अष्टाविंशतिः नवविंशतिः. नवविंशतिः त्रिंशत्. त्रिंशत् एकत्रिंशत्. एकत्रिंशत् द्वात्रिंशत्. द्वात्रिंशत् त्रयस्त्रिंशत्. त्रयस्त्रिंशत् चतुस्त्रिंशत्. चतुस्त्रिंशत् चतुस्त्रिंशत् पंचत्रिंशत् पञ्चत्रिंशत् षट्त्रिंशत्. षट्त्रिंशत् सप्तत्रिंशत्. अष्टात्रिंशत्. अष्टात्रिंशत् नवत्रिंशत्. 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 चत्वारिंशत्. चत्वारिंशत् ठीक आहे, समजलंय? म्हणजे आपण 40 पर्यंत संख्या म्हटल्या. आता पुढे बघा, पुढे यांनी काय केलंय, की संख्या बिंदू दिलेत आणि ती तुम्हाला जोडायची आहे. आणि जेव्हा तुम्ही ते संख्या जोडाल तेव्हा तिथे एक प्राणी तयार होईल, पशु तयार होईल. आता तो कुठला होईल ते तुम्ही मला उद्या सांगा. तुम्ही जोडा तो. अगदी लहान मुलांना आपण पहा देतो तसा ते एलिफंट होणार आहे. एलिफंट आता तर असं होणार वाटतंय मला. गजः अस्ति करून बघा. कारण की गजः त्याचे कान खूप मोठे मोठे असं मला वाटतं की एलिफंट होणार. काय माहिती एलिफंट होणार की अजून काय होईल हे काही मी सांगणार नाही. हे आता तुम्ही बरोबर. तयार केल्यानंतर मला उद्या सांगा.
ठीक असं आहे. वाटतं. उद्या तुम्ही मला हो. क्लासमध्ये दाखवा तुम्ही केलेला अभ्यास, की हे पहा आम्ही तयार केलं आणि हे चित्र झालं. कदाचित एलिफंट होईल, कदाचित एलिफंट होणार पण नाही. तुम्हाला मी का सांगावं? तुम्ही करा मग तुम्हाला कळेल. ठीक आहे. पण त्याआधी हो. तुम्हाला संख्या नीट वाचायच्या आहेत. पाठांतर. ठीक आहे. आणि त्या अशा पाठ केल्याने होणार नाही. जसं मी बरेचदा उदाहरण देत असते, की शाळेमध्ये आपल्याला राष्ट्रगीत कधी कोणी शिकवलं नाही. म्हणजे मला असं आठवत नाही, की मी असं पुस्तक घेऊन बसले आणि पाठांतर केलं. जनगण मन अधिनायक जय हे, जनगण मन अधिनायक जय हे, असं मी कधी केलेलं नाही. मला ते पाठ आहे कारण मी अगदी खूप छोटी होती तेव्हापासून सतत मी ऐकते आणि सतत मी म्हणते आणि म्हणून ते माझ्या स्मरणात आहे. काही-काही गोष्टी ह्या पाठ करायच्या नाहीत. त्या वारंवार वाचायच्या. त्या वारंवार वाचूनच येऊन जातात. संख्या पण रोज एकदा वाचायच्या. अगदी अवघी 2 मिनिटं लागतील. तेवढी 2 मिनिटं तुम्ही दिले, तर ती तुम्हाला संख्या जास्तीत जास्त 15 दिवस, 20 दिवसात, 1 महिन्याभरात पाठ होऊन जाईल. आणि स्वतः जेव्हा वाचून म्हणतो, तेव्हा ऱ्हस्व, दीर्घ, हलंत, विसर्गाच्या चुका होणार नाही. ठीक आहे? तर याप्रमाणे तुम्ही हा प्राणी तयार करायचा कुठला होतो? आता त्यानंतर खूप सुंदर असा बिंदू आहे समय. मॅम पण एकदा हा हे पण घ्या ना. मॅम जे तुम्ही पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग सांगितलं ना, ते एकदा रीड करा ना. हां, बघा. एकः एका एकम. एकः एका एकम. द्वौ द्वे द्वे. मैम वो दोनों भी द्वे है क्या? मुझे थर्ड हाँ, वाला हाँ, कंफ्यूजिंग था. दो हाँ, सेम है द्वे. हाँ. स्त्रीलिंग और नपुंसकलिंग में द्वे ही आता. द्वौ ओके. द्वे द्वे. द्वौ द्वे द्वे. त्रयः तिस्रः त्रीणि. त्रयः तिस्र तिस्र. तिस्रः. त्रः त्रच्या पुढे विसर्ग आहे का? हो. त्रयः तिस्रः त्रीणि. त्यानंतर त्रयः चत्वारः तिस्रः त्रीणि. चत्वारः चत्वारः चतस्रः चतस्रः. चत्वारि. चत्वारि. ठीक आहे. हो. चत्वार. आता उद्या खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग आपल्याला बिंदू शिकायचा तो म्हणजे समय. सगळ्यांना खूप मजा येईल आणि त्याची ही पण छान आहे म्हणजे अभ्यास पुस्तिकेमध्ये दिलेला अभ्यास तर आपण करूच. शक्य झालं तर आणखी एक पीपीटी आहे माझ्याकडे जर मला ती मिळाली. आता मला आठवत नाही मी कुठे ठेवली होती तर जर मला ती मिळाली तर मी ती पण दाखवेल. आणि एकदम छान पद्धतीने आपण उद्या संख्यापठन करूया. त्यामुळे उद्या कोणीही अनुपस्थित राहू नये. ठीक आहे? चला, शांती हो मंत्र मॅम. म्हणून आपण वर्ग संपवूया. कोण म्हणणार शांती मंत्र? लर्निंग